केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे, तसेच जत, कवठे महांकाळ, खानापूर, आटपाडी या तालुक्यातील तलावांमध्ये ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी सोडून तलाव भरावेत, याबाबत तातडीने निर्णय घ्यावा आणि यंत्रणा कार्यान्वित करावी अशी सूचना खासदार विशाल पाटील यांनी बैठकीत दिली आहे. खासदार विशाल पाटील यांनी सांगली जिल्हा पाटबंधारे विभागाच्या सांगली कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नदीकाठी असलेल्या गावांना पुराचा धोका वाढत आहे. सध्या नदीच्या पुराच्या पाण्यामुळे काही भागांमध्ये वाडी वस्तीमध्ये पाणी शिरल्याने बऱ्याच कुटुंबांना प्रशासनाने स्थलांतरित केले. तसेच शेतीमध्ये सुद्धा पाणी गेलं असून शेतीचं प्रचंड नुकसान झाले. याकरिता जिल्हा पूर नियंत्रण कक्षामार्फत नियंत्रण ठेवण्याचे काम चालू आहे. याचा आढावा विशाल पाटील यांनी जलसंपदा विभाग यांच्याकडून घेतलाय. आंतरराज्य पूर व्यवस्थापन समितीकडूनही वरचेवर आढावा घेण्याच्या सक्त सूचना देखील त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या अधिकारी यांच्याशी संवाद साधत आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अलमट्टीच्या धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग करण्याबाबतचे आदेश केले आहेत. केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे अशा सूचना देखील विशाल पाटील यांनी दिल्या.